अमरजी भोरी साहेब, भगवती इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा, या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी सडलातानी मदत केली ते आदरणीय हावरे बिल्डर्स, हावरे ग्रुपच्या माध्यमातून त्यांचा आम्ही ऋण व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. योगेश शेठ देशमुख साहेब, पॅराडाईज ग्रुप, ताहीर कुंगले यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तसेच सन प्राईड अरविंद चौधरी साहेब यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेला ज्यांनी सडलातानी मदत केली आहे. आणि अशीच मदत आपण वेळोवेळी या आम्हा समोर संपूर्ण कोंडिरीकरांवर आपलं प्रेम असंच दाखवत राहा, हीच विनंती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत गोरसई संघाचे मयूर, फलंदाज भाविक आणि कीर्तिराज गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. मयूर गोरसई ए संघासाठी पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मेडॉनच्या रिझर्व मध्ये खेळून काढल्या. वायडिश मेडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेने स्वतःच्या आणि संघाच्या धावांचं श्रीगणेशा करतोय. धर्मराजा ताडाली संघाचा फलंदाज कीर्तिराज. आता स्ट्राईकवर येतोय भाविक, गोलंदाजी मार्कवर मयूर, डावखुरा डावा आणि उजव्या हाताचं हे दोन्ही सलामीवीर. इथे मात्र हा चेंडू स्विंग झालाय. निर्धाव चेंडूची सांगता ढूंढते रे जाओगे, पंच सांगतायत शोधत राहाल. निर्धाव चेंडू मयूर केने गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. गोडसई, जय बजरंग गोडसे बी संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला. ए संघाचा कारनामा अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे ठाकरे आणि काय एफर्ट लावलेत साहिल ठाकरेने. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा साहिल ठाकरे द्वारा, अप्रतिम. वराल देवी स्पोर्ट ताडाली, काय संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. आता इथे मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये गोरसई, जय बजरंग गोरसई ए संघासमोर उभे टाकलेत दोन्ही फलंदाज भाविक आणि कीर्तिराज. मयूर केने पुन्हा सज्ज होत आहेत. आता इथे भाविक, इथे मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावते, कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. या आधीच्या चेंडूवर काय एफर्ट लावले होते. वायडिश स्क्वेअर लेगच्या रिझन मधून जी धाव घेतली होती साहिल ठाकरेंनी, ती थांबवली होती. काऊ कॉर्नरच्या रिझन पर्यंत, त्या क्षेत्रापर्यंत धावले होते साहिल मयूर केने. इथे मात्र अपील होते, चेंडू जरूर शरीरावर आदळला होता आणि बॅटला चेंडूने स्पर्श केलाय. पंचांची आगली वेगळी ऍक्शन, आगली वेगळी शैली आपल्याला इथे पाहायला मिळते हरिसरांच्या माध्यमातून. पहिलं षटक मार्गस्थ असताना 4 धावा धावफलकावर, जमेची बाजू ताडाली संघाची. कोणताही गडी अजूनपर्यंत गमावला नाही ताडाली संघाने. अप्रतिम गोलंदाजी मयूर केनेच्या माध्यमातून गोरसई ए संघाकडनं. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, अपील आणि खेळाडू वृत्ती या फलंदाजी कीर्तिराजची. पंचांकडे पाहिले सुद्धा नाही, स्वतःला माहिती आहे की चेंडूने आपल्या बॅटला स्पर्श केलाय, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. टाळ्या वाजवा मित्रांनो फलंदाजासाठी. ही खेळाडू वृत्ती प्रत्येकाने आपल्या मॅच मध्ये दाखवणं गरजेची आहे. प्रत्येक वेळेस पंच डिसिजन देतील तेव्हाच आपण बाहेर नाही, तर आपल्या मनाला पटेल अशी खेळाडू वृत्ती कीर्तिराजच्या माध्यमातून ताडली संघासाठी आपल्याला पाहायला मिळाले. वेल प्लेड कीर्तिराज.
पहिले षटक समाप्ती झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या कीर्तिराज बाद झाला एका गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या धाव फलकावर आता आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 4. तनय मात्रे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. तनय मात्रे गोलंदाजी मार्कवर. त्या आखूड टप्प्याचा चेंडू स्वीप केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. एकच धाव पडून पूर्ण गेली आहे फलंदाज भाविकने. स्ट्राईकला येतात भावेश, नॉन स्ट्राईकला भाविक. गोलंदाजी मार्कवर तनय भात्रे. चांगलं क्षेत्ररक्षण सजले आता डीप मध्ये क्षेत्ररक्षण केले. पहिल्या षटकामध्ये मयूर केनेने काय अफलातून गोलंदाजी जयबजरंग गोरसई ए साठी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आरशी येते तर ज्या बाईक आणि बाजूला घ्यायच्यात, बाईक थोड्या मागे घ्यायच्या आहेत. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर तनय मात्रे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. काय होईल आणि फलंदाज बाद. मोठा मासा गलाला. भावेश माघारी परतलाय. भावेश ताडाली संघाचा बॅक टू द पवेलियन आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धाव फलकावर आता इथे पाहायला मिळते आपल्याला 5 या आकड्यामध्ये. डीजे अमोल ठाकूर नॉन स्ट्राईकला फलंदाज भाविक आहेत. 2 फलंदाज माघारी. कीर्तिराज आणि भावेशच्या माध्यमातून ताडाली संघाचे 2 फलंदाज माघारी परतलेत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तनय मात्रे. स्वतःच्याच रनअप मध्ये चुकलाय. पुन्हा रनअप घेत आहेत. आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी रनअप चुकत असतो, थोडासा अनुमान चुकत असतो. तनय मात्रे. इथे मात्र हा चेंडू पायावर ठेवला होता. डाव्या एष्टीवर गोलंदाजी करायचा प्रयत्न तनय मात्रेचा होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगतात. अप्रतिम गोलंदाज आहेत आजच्या या स्पेलमध्ये. आपण पाहिलं तर 3 चेंडू हाताळलेत, गडी बाद केलाय आणि एकच धाव आतापर्यंत खर्च केले तनय मात्रेने फलंदाजीसाठी. अमोल ठाकूर इथे मात्र स्वतः पडला चेंडू. इथे मात्र एका धावेसाठी जातोय लेग बायच्या रूपाने आणि पंच पहा, जसं काही पंचांच्या पायाला चेंडू आदळलाय आणि पंच जखमी झालेत अशी ही ऍक्शन. गोलंदाज ज्याप्रमाणे पडलेत, आपल्या रनअप मध्ये वारंवार चुकतायत आणि चांगली पंचांची भूमिका. आणि तनय मात्रे तर उलटे पडलेत. अजूनपर्यंत रनअप त्यांना त्या लय मध्ये आले नाही तनय मात्रे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 6. यापुढील होणारा सामना तनय मात्रे सज्ज होत आहेत. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्टम पुल केलाय आणि चेंडू मिसफील्ड. साहिल ठाकरेला नजर लागली आहे. या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 10. यापुढील होणारा सामना अमरस्पोर्ट कासने वर्सेस बल्ल्यानी. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण या. अमरस्पोर्ट कासने वर्सेस बल्ल्यानी यापुढील होणारा सामना. आपल्या पुन्हा रनअप मध्ये चुकतायत कुठेतरी. तनय मात्रे आपल्या रनअप मध्ये वारंवार चुकतायत.
सरावाचा अभाव आहे तनयकडे असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे त्यांनी आज गोलंदाजी केली आहे, गोलंदाजी तर उत्तम झाली आहे, पण मात्र बरेच चेंडू ते थांबतायत. इथे मात्र गुड टप्प्याचा चेंडू, शॉट ऑफ पुल, स्क्वेअर लेगच्या वरनं 6 धाव्यांसाठी षटकार. डीजे इथे मात्र या षटकाराने 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या ताडाली संघाची 16. शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. हे सुद्धा विसरता कामा नाही. ज्याप्रमाणे भाविकची फलंदाजी राहिली आहे, भाविकच्या बॅटमधनं आतापर्यंत 14 धावा, 16 मधून 14 धावा भाविकच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. साहिल ठाकरेकडनं जी मिस्टेक झाली, त्या मिस्टेक त्यानंतर प्रहार झाला भाविककडनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत पंकज भोईर. पंकज भोईर उत्कृष्ट गोलंदाज आहे तालुका क्रिकेटमधले, भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये. इथं मात्र हा चेंडू गोलवर टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या रिझनमध्ये खेळतायत. एक धाव पूर्ण, एका धावेवर समाधान आणि एकेरी दुहेरीवर भर सुद्धा दिला जातोय आपल्याला पाहायला मिळतं ताडाली संघाकडनं. पंकज भोईर पुन्हा सज्ज होता. आता इथे मात्र अमोल ठाकूर ऑन स्ट्राईक, धावसंख्या 17. इथे मात्र बॅटची कडा आणि ताडाली संघाचा अजून एक असा फलंदाज भाविक बाद झालेत. कडा जशी लागली त्यानंतर आपण पाहिलं असेल की फलंदाजांनी पंचांकडे पाहिलं सुद्धा नाही, भाविकने सुद्धा. भाविक आणि कीर्तिदास हे दोन्ही असे फलंदाज क्रिकेटवर आतोनात प्रेम करत असताना क्रिकेटची सेवा आणि क्रिकेटची एकनिष्ठ राहणं काय असतं हे ताडाली संघाच्या दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिले. आता येत माधव चौधरी, स्ट्राईक लाईन माधव चौधरी, नॉन स्ट्राईक लाईन अमोल ठाकूर, गोलंदाजी मार्कवर पंकज भोईर. तर मात्र अजून एक चांगला चेंडू होता, मात्र त्याला भिरकावून दिले वाडीज लेग साईडला 4 धावांसाठी. चौकाराने धावसंख्या आता इथे मात्र आकार मिळतोय 21 या आकड्यामध्ये. पंकज भोईर पहिल्या काही चेंडूवर चांगली गोलंदाजी झाली, त्यानंतर हा आक्रमण यॉर्क टाकायचा प्रयत्न होता, बुद्ध्यात टाकायचा प्रयत्न होता, खोलवर टप्प्याला खोदून काढलाय, फुलटॉस करून खेळलेत. इथे मात्र अगुट टप्प्याचा चेंडू पुन्हा 4 धावांसाठी क्षेत्ररक्षक सुखी करतायत वारंवार. काय झालंय गोरसई ए संघाला नजर लागली आहे. ज्याप्रमाणेचं खेळ सुरुवातीला 2 षटकांमध्ये होतं, त्यानंतर साहिलकडनं ज्याप्रमाणे मिसफील्ड झाली आणि त्यानंतर मॅच स्टार्ट झाली ती ताडाली संघाची. पंकज भोईर मागणी ठरतायत. धावसंख्या धावफलकावर 25 माफ करा. पंकज भोईर थोडेसे मागणी ठरलेत. आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. इथे मात्र अजून एक फुल टॉस साहिल आहेत आणि झेल टिपलाय आणि खेळ संपवलाय माधव चौधरीचा. बॅक टू द पॅव्हेलियन माधव चौधरी.
25. पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. पंकज आता विजयसाठी. माधव आउट झाल्यानंतर विजय आलेत. इथे मात्र शॉट ऑन पुल केलाय. पॉवरफुल चेंडू पत्रात तोड षटकार. काय फटका एक्झिक्यूट केलाय विजयने. 3 षटक समाप्त झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आता पाहायला मिळते ती 31. झाले 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 31. साहिल ठाकरे गोलंदाजी मार्कवर पोहोचलेले आहेत. फलंदाज विजय आणि अमोल ठाकूर. साहिल याला चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये गोल गोडसई संघाला या स्पर्धेमध्ये राहायचं असेल, या सामन्यामध्ये राहायचं असेल तर साहिल ठाकरेला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. साहिल ठाकरे फलंदाजी फलंदाज स्ट्राईकला आहेत आता मनोज ठाकूर, अमोल ठाकूर. अमोल इथे मात्र पहिला चेंडू हवेमध्ये आणि पहिला मासा घालायला लावलाय. अप्रतिम झेल, अप्रतिम झेल आणि चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. व्हाईट यॉर्कर चेंडू खोदून काढला होता अमोलने. माघारी परतावं लागेल. धीरज येत आहेत. साहिलचा चेंडू अवांतर चेंडू, अवांतर धाव. काय ऍक्शन करतायत आमचे पंच. साहिल चांगले गोलंदाज आहे. साहिल ठाकरे, जय बजरंग गोरसे ये संघाचे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या पोहोचते ती 34 या आकड्यामध्ये. व्हाईट यॉर्कर टाकण्याचा वारंवार प्रयत्न करते, त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झाले साहिल ठाकरे. स्ट्राईकला आहेत. 31 वर एक व्हाईट, त्याच्यानंतर या दुहेरी धावा. एकच धाव आहे. स्ट्राईकला आता येत आहेत ते विजय. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगला झेल आणि विजय याचा संपवलाय खेळ. साहिल ठाकरे ऑन फायर. तेहतीस धावा धाव फलकावर. गडी बाद झालेत जवळजवळ 6 गडी बाद झालेत.
8 नंबरच्या फलंदाजीसाठी फलंदाज आले अजय. सर्वांना बॅटिंग भेटते की काय ही एक शंका उपस्थित झाली ताडाली संघासाठी. साहिल कशी गोलंदाजी करते डावखुऱ्या हाताच्या फलंदाज अजयला. साहिल ठाकरे ऑन फायर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार काय फटका गेलेत. लॉंग ऑन क्लिअर केलाय आणि या 6 धावेने धावसंख्या इथे मात्र झपाट्याने वाढली आहे. धावसंख्या झाली ती 39. साहिल ठाकरेवर प्रहार झालाय. 8व्या नंबरच्या आलेल्या फलंदाजीने अजयने साहिलवर प्रहार केलाय. अजय टू साहिल ठाकरे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. आता इथे मात्र काय होईल आणि एका हाताने हा झेल टिपलाय आणि खेळ संपवला इथे अजयचा. साठी तयार राहायचे बल्ल्यानी वर्सेस अमरस्पोर्ट कासने. शेवटचा चेंडू शिल्लक 7 गडी बाद झाले. 7 विकेट डगआउटच्या आसऱ्याला आहेत आणि 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अक्षय आलेत. गोलंदाजी मार्कवर साहिल ठाकरे. एक षटकार जरूर त्यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. मात्र 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय आतापर्यंत साहिलला. 3 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. साहिल ठाकरे पुन्हा सज्ज होत आहेत. मात्र अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडू जाईल का आणि गेलाय. 4 षटक समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर ताडाली संघाची 44 धावांचं आव्हान आहे. म्हणजे प्रतिषटक 4 धावांची प्रतिषटक 11 धावांचं रनरेट ठेवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. यापुढील नाणेफेकी होईल अमरस्पोर्ट कासले वसे बल्ल्यानी आणि आमचे सहयोगी समालोचक विश्वासजी केने साहेबांना विनंती करेल आपण नाणेफेकीचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. येस धन्यवाद. आपण टॉस करतोय. नक्कीच आमचे भास्करजी पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड इज द कॉल आणि आला हेड. येस मान्यवरांना विनंती असेल मामांना की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचा. धन्यवाद. टॉस जिंकला टीम अमरस्पोर्ट्स कासनेनं. 4 षटकांची मॅच आहे. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. पहिली मॅच सुरक्षितरित्या खेळ राहिला होता. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं समोर बल्ल्याणी संघ आहे ज्या संघानं आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला फार मोठा उलटफेर केला. गोरसाई ब संघाला या स्पर्धेच्या बाहेर पाठवलाय. त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आता काय स्ट्रॅटेजी काय रणनीती मधाच्या आतमध्ये आखली जाईल? आमचं नॅचरल खेळण्याचे प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. चांगलं आयोजन आहे आणि कोंढेरीकरांनी खेळण्याची संधी दिली त्याबद्दल कमिटीचे धन्यवाद करू. येस खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्यासोबत. बल्ल्याणी संघाचे संघ नाही काय टॉस गमावलाय. टॉस जर जिंकला असता काय निर्णय असता? फलंदाजीच केली असती. म्हणजे आता मनासारखं घडलंय आणि आता फलंदाजी करायच्या. मागील मॅचमध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्या होत्या. आता चुकांवरती मात केली जाईल आणि समोर कासने संघ आहे. आता मात्र सूरज भगत व्यतिरिक्त कुठल्या बॅटर्स करून अपेक्षा असतील? यासिन मोगल, सचिन गायकवाड यांच्या दोघांकडून जास्त अपेक्षा असतील. आणि स्पर्धा देखील महत्वाची आहे. कोंढेरीकर चषक या स्पर्धेबद्दल आणि आयुष्याबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूपच छान आहे आणि आम्ही दरवर्षी इथे खेळतो आणि कोंढेरी स्पोर्ट आम्हाला खेळण्याची संधी देते त्याच्याबद्दल त्यांचे चला फलंदाज पाठवा. येस खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. टॉस जिंकलाय अमर स्पोर्ट्स कासने संघाने. त्यांनी स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम MP स्पोर्ट्स बल्ल्याणी या संघाला. ऑटो कॉम्बॉक्स तिथे मात्र सज्ज असतील आमचे साथी समालोचक सचिन गोंदली सरांचा गोडाबाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद विश्वासजी गेने.
नाणेफेकी जिंकली. आमेर स्पोर्ट कास्ते संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले बल्ल्यानी संघाला. 44 धावांचं आव्हान घेऊन जयबजरंग गोरसई ए संघ मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर पोहोचतायत. सलामीला येतात फलंदाज केतन केने, अक्षय केने, अक्षय भोईर ही जोडी. ताडाली आणि गोरसई, जयबजरंग गोरसई ए बऱ्याचदा आमने सामने झालेले आहेत. त्यामध्ये गोरसई ए आणि ताडाली हे दोन्ही संघ समसमान आहेत. 44 धावांचं आव्हान आहे. 44 धावांचं आव्हान डिफेंड करतात की ताडाली संघ पाहणं उत्सुकतेचं राहील की या 44 धावा पूर्ण करून पुढील फेरीमध्ये प्रवेश करतील गोरसई ए संघ. गोरसई ए संघाच्या गोलंदाजांचं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा मयूर केनेने खर्च केल्या होत्या. एक गडी बाद केला होता. त्यानंतर तन्मय म्हात्रेने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. केतन केने, अक्षय भोईर. केतन केने यांनी जर 3 मध्ये 3 षटकार पूर्ण केले तर अक्षय गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पंकज गायकर यांच्याकडनं. अक्षय भोईर, केतन केने. पहिला चेंडू झालाय इथे मात्र हा चेंडू यष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. पहिला गडी बाद, पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. जय बजरंग गोरसई संघाला पहिला झटका, पहिला आदरा. फलंदाज बाद होतोय केतन केने. केतन बाद झालाय, तंबूच्या आश्रयाला परतलाय. अजूनपर्यंत संघाचा धावांचा श्री गणेशा सुद्धा झाला नाही. फलंदाजीसाठी आता येते रुपेश केने. गोलंदाजी मार्कवर भाविक. 2 चेंडू हाताले ते 1 गडी बाद केला. एकही धाव अजूनपर्यंत खर्च गेली नाही भाविक. इथे मात्र हा चेंडू खेळले स्टेट आणि थोडा रॉंग हँड थ्रो. एक धाव पळून पूर्ण करतोय स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्री गणेशा करतोय फलंदाज रुपेश केने. आता अक्षय भोईर येतं स्ट्राईकला. भाविक टू अक्षय भोईर. हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. भाविक अक्षयसाठी हा चेंडू निर्धाव चेंडू. भाविक चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. इथे मात्र हा चेंडू स्लो टाकला होता, विरकावून दिले 7 धावेसाठी. अफलातून फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावेसाठी भाविकवर आता प्रहार झालाय. अस्त्रावर प्रहार झालाय. तो जो प्रहार केलाय कोणी अक्षय भोईरने. पुढे चेंडू. इथे मात्र अजून एक प्रहार, पत्रा तोड षटकार. मैदानाच्या बाहेर चेंडू भिरकावून दिले. पहिले षटक समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 13. काय 2 हिट आले. 4 चेंडू मध्ये फक्त धाव खर्च केली होती 1.
आणि शेवटच्या 2 चेंडूवर 12 धावा खर्च करतोय भाविक आणि मॅच मध्ये कमबॅक केलंय ते म्हणजे जय बजरंग गोरसई ए संघाने 13 धावा धाव फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. सन्माननीय जनार्दन गायकर साहेबांचं शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. यापुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे. अमरस्पोर्ट कासने वर्सेस सामना असेल बल्ल्यानी. आता स्ट्राईकला येत आहेत फलंदाज रुपेश केने. अक्षयने 2 मध्ये 2. काय फटके, ताकद झोकली होती त्या दोन्ही फटक्यांवर. गोलंदाज अमोल ठाकूर. अमोल ठाकूर फटका खेळले तर ऑफ ड्राईव्ह आहे. एका धावेसाठी एकेरी दुहेरीवर भर. रुपेश केने धावसंख्या 14 वर पोहोचते. रुपेश चांगली फलंदाजी करू शकतात, ज्या प्रमाणचे फटके आहेत त्याच्या भात्यामध्ये. इथे मात्र अजून एक तडाखा, चेंडू जाईल 6 धावेसाठी षटकार. 3-3. डाण्या वाघाने षटकारांना आणली गती. 3-3. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. निर्धाव चेंडू इथे मात्र थोडस श्वास घेतलाय गोलंदाजाने. धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 20. 44 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या धाव फलकावर दुसऱ्या षटकामध्येच 20. इथे मात्र स्लॉक स्वीप, क्षेत्ररक्षक आहेत आणि माघारी परतावं लागेल. अक्षय भोईर बॅक टू द पॅव्हलियन. मोठा मासा गळाला. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक तुम्हारी एक हमारी. पंकज भोईर आले जातात स्ट्राईकवर अक्षयची जागा घेण्यासाठी. अक्षयने वैयक्तिक 18 धावा जमा केल्या. 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळाले. गोलंदाज अमोल ठाकूर इथे कुठे मात्र आता सुटकेचा निश्वास घेतला असेल. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर चेंडू सरळ जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू. 7 धावा खर्च केल्या आतापर्यंत. 5 चेंडू हाताळलेत अमोलने. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, झेपावले क्षेत्ररक्षक आणि अजून एक फलंदाज पंकज भोईरला माघारी परतावा लागेल. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 या आकड्यामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात गोरसई ए संघ. डीजे चांगली फटकेबाजी सुरू होती. कुठेतरी नजर लागली अक्षयच्या फलंदाजीला. आता पंकज याची जागा भरून काढण्यासाठी हरेश येत आहेत. हरेश विस्फोटक फलंदाज आहेत आणि सिनियर खेळाडू आहेत या संघातील. खास करून हरेशच सर्व टीमला लीड करतात. सर्व मुलं घडवण्याची एक रन मशीन आहे. जे यंगस्टर्स आपण जय बजरंग गोरसई ए संघामध्ये होता, हरेश त्यांना सर्वांना गाईड करतो, सर्वांना मार्गदर्शन करतो आणि या मार्गदर्शनावर हे सर्व खेळाडू घडलेत. म्हणजे आपण पाहिलं असेल तनय म्हात्रे असतील, साहिल ठाकरे असतील, मयूर केने असतील. मयूर केने आणि पंकज भोईर हे नावातील गोलंदाज जरी असतील पण मात्र साहिल आणि तनय हे नौके गोलंदाज आहेत. त्यांना घेऊन पुढे जाण्याची एक जिद्द हरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते तालुका क्रिकेटमध्ये आणि गोरसई ए संघासाठी.
गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. अजय रुपेश स्ट्राईकला आहेत. गोलंदाज अजय. इथे मात्र हा चेंडू स्लाइस केलाय 4 धावांसाठी. आमच्या एंट्री गेट मधून चेंडू बाहेर गेलाय. चौकार. ते चेंडू आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. चेंडू आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे बघा. धावसंख्या आता इथे मात्र 24 या आकड्यामध्ये पोहोचते. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 20 धावा. 11 चेंडू 20 धावा जय बजरंग गोरसई ए संघाला. इथे मात्र हा फटका खेळलेत आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. हरेसला बाद करण्याची एक प्रयत्न झालाय ताडालीकडनं. ताडाली सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. चांगली फटकेबाजी जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई ए संघाची. हरेश केने. हरेश स्ट्राईकला. सिनियर खेळाडू या संघातील हरेश केने. इथे मात्र हा चेंडू आणि पॉइंटच्या डोक्याच्या वरनं चेंडू केलेत. 4 धावांसाठी चौकार. कुठे एक क्षण वाटला होता की हा झेल होईल, पण मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षक पार चेंडू डीप पॉइंटला फरार झालाय. चौकार. धावांची आवश्यकता आहे. 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. शुभम माटू यांचं शुभ आगमन झालंय. वेलकम शुभम माटू. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि हरेशला माघारी परतावा लागेल. मोठा मासा गळाला ताडाली संघाने लावलेला आहे हरेशच्या रूपानं. आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. 7-9 इक्वेशन. दोन्ही संघांसाठी समसमान संधी आहे आणि हे दोन्ही संघांचा जर विचार केला तर कोणत्या क्षणी दोन्ही कुठेच वाटत नाही की एखाद्या संघाने आपला सामना सोडलाय. एक तुम्हारी तो एक हमारी. गोलंदाज अजय कमबॅक करून दिलाय. गरज नसताना केलेले प्रयत्न संघ अडचणीत येतो आणि तेच प्रयत्न हरेश केले केले. चौकार जरूर आला होता. 8 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असताना मोठा फटका. मॅच लवकर संपवायचा प्रयत्न आला हरेश कडनं आणि माघारी परतलाय. खेळाडू कक्षामध्ये बसलाय हरेश केने. तनय मात्रे गोलंदाजीचा सामना करेल गोलंदाज अजयच्या. तनय मात्रे. अजेडू तनय.
अकूट टप्प्याचा चेंडू पंच दंडित करतायत. गोलंदाजाला अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 1 नि सरसावली. धावसंख्या पुढे सरकते 36 या आकड्यामध्ये. 8 धावांची आवश्यकता आहे आता. 7 चेंडू 8 धावा. 7 हॅलो लेगबाईच्या रूपानं ही 1 धाव. षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 37. सहा चेंडू 7 धावांची आवश्यकता असा सामना गोरसई बी वर्सेस आपण पाहिला होता पहिल्या सामन्यामध्ये. बल्ल्यानी वर्सेस शेवटच्या 3 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना सुद्धा तो सामना पराभवाच्या छायामध्ये गेली होती गोरसई बी संघ. आणि आता इथे मात्र 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे गोरसई ए संघाला. चला स्पीडअप करा. दोन्ही संघाला विनंती आहे स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. विजय स्ट्राईकला आहेत. फलंदाज तनय मात्रे. डावखुऱ्या हाताचे फलंदाज तनय आहेत आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहेत रुपेश केने. आहे गौरव गोंदली. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता जय बजरंग गोरसई ए संघाला. कोण बाजी मारेल? सामना ताडालीला जाईल की सामना जाईल गोरसईला? गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाज विजय सज्ज होत आहेत. विजयी करावं लागेल संघाला चांगली गोलंदाजी करून. आणि फलंदाजीला तनयला विस्फोटक फलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा. बुद्धिचातुर्य वापरावं लागेल या सामन्यामध्ये. इथे मात्र हा चेंडू पंच नो तर घोषित केलाय. भीमर 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. अशा या 3 धावा नो +2. धावसंख्या झाली 40. 6 चेंडू 4 धावांची गरज नसताना केलेले प्रयत्न संघ अडचणीमध्ये येतोय आणि आलाय अडचणीमध्ये संघ ताडाली. चार धावांची आवश्यकता. 6-4 इक्वेशन. तनय म्हात्रे तरी बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. लॉलीपॉप चेंडू होता. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न झाला होता. फ्रीड असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाला अनुसरून ही स्पर्धा सुरू आहे आणि प्रत्येक नो बॉल नंतर एक फ्री हिट असतो. त्यामध्ये सुद्धा बरेच नियम आहेत की आपण क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही फ्री हिटला. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. 1 धाव तर पूर्ण गेली आहे. दुसऱ्या दिवसाचा प्रयत्न होईल का? आणि 2 धावेचा प्रयत्न घातकी प्रयत्न केला होता पण मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागले ते म्हणजे रुपेश आणि तनयला. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग गोरसई ए संघाला ताडाली संघाच्या विरोधात. सामना होता कुठे? सामना फिरलाय कुठे? काय फटकेबाजी झाली? पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूपासून मॅच स्टार्ट झाली 2 षटकाराने. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही आत्तापर्यंत जय बजरंग गोरसई ए संघाने. ताडाली संघाचा गोलंदाज विजय. इथे मात्र बॅटची कडा आणि सामना फिनिश.
अभिनंदन अभिनंदन. गोरसई ए, जय बजरंग गोरसई ए. हार्ड लक ताडाली. खूप दूरचा प्रवास होता ताडालीचा सुद्धा, खूप दूरचा प्रवास होता गोरसईचा. आणि मात्र ताडालीला थोडा आधी जावं लागेल. माघारी या स्पर्धेच्या बाहेर गेली ताडाली आणि सामना जिंकलाय जय बजरंग स्पोर्ट गोरसई ए संघाने. मॅन ऑफ द मॅच. साहिल ठाकरे मॅन ऑफ द मॅच. 3 गडी बाद केले, 3 विकेट्स साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम अप्रतिम.